मातीने साडवलेल्या विकेटवरती ती ग्रिपिंग जरूर शूजची थोडीशी खिलपट्टीला खराब करत असते. त्याच्यामुळे दोन्ही टीमला विनंती करेन की जेव्हा तुम्ही धावाल बॅट्समन तेव्हा खिलपट्टीच्या तुम्हाला बाजूने धावायचं आहे. स्वप्नील शेठ यांना आपण विनंती करूयात. आशेले गावचे समाजसेवक आहेत की मंचावरती या. मंचावरती आसन तुम्ही ग्रहण करा. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करू. सामना तुम्हाला पाहायला मिळेल गावदेवी खार्डी आणि त्यांच्या विरोधात टीम जे रांजनोली. ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये प्रमोद म्हात्रे आणि त्याच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतोय सुखदेव भांबरे. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर खूप चांगला खेळ राहिला होता. लक्ष्या चषक देवरुंगच्या त्या क्रीडांगणावरती सुंदर रांजनोली संघाचा खेळ राहिला होता. परंतु आता डोंबिवलीचा प्रवास सोडून कल्याण डोंबिवलीमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी हा संघ जरूर आलाय. त्यांच्यासमोर कल्याण डोंबिवलीतला एक असा संघ ज्या संघाला तुम्ही अनेक वेळा खार्डी गावाचं नाव क्रिकेटमध्ये पुढे नेताना बघितलंय. तो म्हणजेच खार्डी संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या विरोधात पाहायला मिळेल. चांगली रंगेली मॅच अशी आशा अपेक्षा बाळगूया. करूया सामन्याला सुरुवात. फील्ड पोझिशन सजवा. विनंती करेन टीम खार्डी आणि लवकरात लवकर आपण सामना या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. सध्या तरी आमचा VIP डायस तुम्हाला पाहायला मिळतोय जिथे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आकाशजी म्हात्रे त्यांच्या विनंतीला मान देऊन जे पाहुणे सध्या तरी तुम्हाला मंचावरती उपस्थित पाहायला मिळतात त्यांचं सहर्ष स्वागत. अक्षय म्हात्रे प्रोफेशनल स्कोरर आहेत. त्यांचा शुभ असते. आपण 2 मॅचचा नाणेफेकीचा कौल बघितला आणि एक छोटा चिमुक आहे वडिलांसोबत तो क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आला. एक छोटीशी चिमुकली सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते मंचावरती. लहान जेव्हा वय असतं ना तेव्हा आईबापाचे संस्कार हे त्यांना पुढे नेत असतात. आपण असं अनेक वेळा म्हणत असतो की एखादी माती जेव्हा ओळी असेल तेव्हा तिला आकार देऊन आपण योग्य ती मूर्ती घडवत असतो. सध्या हे चिमुकले 2 या स्पर्धेचा आनंद घेतात. ओळ्या मॅचकडे तिसऱ्या मॅचला आपण सुरुवात करत आहोत. सुखदेव भांबरे आणि प्रमोद म्हात्रे ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. सौरभ म्हात्रे याचं पहिलं षटक सुंदर फटका ऑफ स्टंपवरती होता. समोर ड्राय केलं V शेपमध्ये डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर अंडरम बॉक्स स्टाईलने फेकी केली. डीपमध्ये फिल्डर तुम्हाला पाहायला मिळाले. विशाल म्हात्रे होते. त्याच्या हातामध्ये बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि ऑन द मार्क झाली आहे टीम जे रांजनोली आणि ऑन द मार्क झालाय फलंदाज सुखदेव भांबरे. चांगली रंगेली मॅच. दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात जास्त आलेलेच नाहीत कारण रांजनोली संघ भिवंडी विभागामध्ये खेळत असतो. कल्याण डोंबिवलीमध्ये विभाग खार्डी हा संघ खेळत असतो. फुल टॉस बॉल समोर फक्त दिशा दिली. थर्ड मॅच अगदी जवळून चाललाय. विकेट किपर पाहत राहिले आणि बॉल पाहता पाहता थर्ड मॅन बॉर्डर लाईनच्या बाहेर चौकार. टू बाउंड्रीज आतापर्यंत या स्पर्धेमध्ये लागलेल्या आहेत. 61 चौकार तुम्ही पाहिले होते. आता हा 62वा चौकार बघितला. सुंदररित्या जजमेंट होता प्रमोद म्हात्रेचा. फक्त दिशा देण्याचं काम. ऑफस्टमवरती बॉल होता. कट केलं थर्डमॅन आणि पॉईंटच्या अगदी डोळ्यासमोरून बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर ट्रॅव्हल झाला जिथे तुम्हाला चौकार पाहायला मिळाला. मी विनंती करेन व्हाईट इनोवा आणि जी ब्लॅक कार आहे ती कृपया करून ज्या वाहन मालकाची असेल त्यांनी बाजूला काढा. दोन्ही काढा कारण जरूर तिच्यावरती सूर्यकिरण पडली काचेवरती तर ती थोडासा अडथळा खेळाडूंना आणू शकतील. त्याच्यामुळे ब्लॅक कार आणि व्हाईट इनोवा जी कार आहे ती कृपया करून त्या ठिकाणाहून बाजूला काढायची. दोन बॉलचा खेळ संपन्न झालाय. पहिलाच चौकार प्रमोद म्हात्रेच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळाला. 5 धावा सध्या तरी टीमच्या टोटलमध्ये. सौरभ म्हात्रेचं पहिलं षटक. त्या सौरभ म्हात्रेला दुसऱ्या बॉलवरती चौकार प्रमोद म्हात्रेच्या बॅटमधून दाखवला गेला. व्हाईट क्रिस्टा कोणाची असेल तीही बाजूला काढा आणि ती ब्लॅक. टीमची धावसंख्या 5. सौरभचा हा बॉल हवेमध्ये. विकेट नाही मिळणार कारण फिल्डर दूरवरती होते. पॉवर प्ले सुरू. त्याचा वापर सुंदर करत असताना प्रमोद म्हात्रेचा अजून एक तडाखा सिक्सर. आडव्या बॅटने ऑन साइडला
लॉंगॉनला बॉलला पाठवलं गेलं, जिथे रिझल्ट चांगला पाहायला मिळाला. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2च फिल्डर बाहेर असतात. प्रमोद म्हात्रेने बघितली फील्ड पोझिशन कुठे सेट केली आहे. समोर टप्पा जरूर होता ऑप्शनचा हलकासा आतमध्ये, वो पिच त्याला बनवला गेला आणि सौरभ म्हात्रेच्या विरोधात दुसरा मोठा फटका प्रमोद म्हात्रेच्या बॅटमधून पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 11. 5 ओव्हरची मॅच आहे. मागच्या मॅचमध्ये 49 धावा बनवू दिला, ते म्हणजे स्वसा टीमला, कारण सुरुवातीला झालेल्या चुका रिकवर करू शकला नाही संघ सोनारपाडा. पहिल्या मॅचमध्ये काटेही संघाला परास्त केलं, ते म्हणजेच सतरंगी क्रिकेट संघ हेतुटणेने. कमी गतीचा बॉल ऑप्शनच्या बाहेर समोर स्ट्रियर करत असताना फक्त दिशा दिली. दिशेवरती नियंत्रण होतं बॉलरच्या, त्याच्यामुळे नियंत्रित हा फटका खेळावा लागला प्रमोद म्हात्रेला. बॉलवरती पाहायला मिळते सिंगल. टीमची धावसंख्या 12. बॉल समाप्त झाल्या 4. 5 ओव्हरची मॅच आणि हा सामना खार्डी आणि त्यांच्या विरोधात संघ रांजनोली. सुंदर बॉल, गती चांगली होती. टप्प्यावरती एवढं नियंत्रण होतं, एवढी गती होती की कोणत्या प्रकारचा फायदा उचलू दिला नाही. ओव्हर द विकेटने ऑप्शनच्या बाहेर थोडासा चेंडू टाकला. थोडासा सुखदेव शफलून खेळण्याचा प्रयत्न त्याने केला, परंतु बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाहीये आणि 2 मोठ्या फटक्याने आता थोडासा शांत ठेवला गेलाय सौरभ म्हात्रेनं. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय, आला फिल्डरच्या हातामध्ये, नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी. सौरभ म्हात्रेच्या पासून थोडासा दूर बॉल होता. टप्पा कदाचित विकेटच्या बाहेर पडला गेला. अशा प्रकारे ओव्हर नंबर 1चा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 1 मध्ये बॅटिंग करत असताना संघ जयारी रांजनोली सुरुवात चांगली झाली आहे. एका बाजूला प्रमोद म्हात्रेने बनवल्यात 11, दुसऱ्या बाजूला सुखदेव बांबरेजा. तुम्हाला फक्त 3 बॉल फेस करत असताना 1च धाव पाहायला मिळाली, म्हणजेच पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 12. सहर्ष स्वागत. ज्या खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला रांजनोलीचे खेळाडू पाहायला मिळतात, तिथे मित्रांनो पाण्याची व्यवस्था आहे. कोणत्या खेळाडूला कोणत्या प्रेक्षकाला जर पाण्याची गरज असेल तर तिथून तुम्ही पाणी पिऊ शकता. आमच्या उजव्या बाजूला एक वडापावचा स्टॉल आहे, जरूर तुमचं शुल्क देऊन तुम्ही तिथं वडापावचा आनंद घेऊ शकता. दुसऱ्या बाजूला ज्यूस 15-20 रुपये असा काहीसा शुल्क असेल, तोही तुम्ही शुल्क देऊन खाऊ शकता. आणि त्याच्यानंतर आपण पाहायला गेला तर योगेश सुरखादे जे बालगावचे आहेत, तिथे सुंदर चायनीज बेल आणि कलिंगड याची व्यवस्था तुम्हाला आहे मित्रांनो. ज्याला भूक लागली असेल त्याने तिथे शुल्क देऊन खाऊ शकता. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 12. नुकतंच विकी म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. टेक्निकल खेळाडू, मॅच्युअर खेळाडू आणि नेहमी वसार गावच्या क्रिकेटला एक वेगळा आनंद देणारा हा खेळाडू. या वेलकम विकी, तुमचंही सहर्ष स्वागत. 12 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात. दुसऱ्या ओव्हरमध्ये आलाय अतिश म्हात्रे. जिम्मेदारीचा खेळ असतो क्रिकेट, जिम्मेदारी नेहमीच तुम्हाला ठेवावी लागते आणि पॉवर प्लेची षटकं म्हणजे जिम्मेदारीची षटकं असतात. आणि आता जिम्मेदारीचा षटक दुसरा अतिश म्हात्रे याच्या हातामध्ये आहे. स्ट्रायकिंग एंडवरती प्रमोद. फुल टॉस बॉल समोर फक्त दिशा देण्याचं काम. फिल्डर त्या ठिकाणी अनिकेत निघूकर पाहायला मिळाला. बॉलला त्याने अडवला गेलाय. इथनं एक मिळते सिंगल. सिंगलने टीमची धावसंख्या 13. कोणताही विभाग असो, खाडी संघ कुठेही क्रिकेटचा खेळ खेळण्यासाठी जात असतो आणि जेव्हा खाडी संघ असतो तेव्हा जीत मुंडे खरं तर आमचे मित्र आहेत, त्यांच्याकडनं नेहमी शुभेच्छा येत असतात. ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून सध्या तरी कामकाजामधून व्यस्त असताना ते या स्पर्धेचा आनंद घेतात. खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनीवरती ते या मॅचचा आनंद घेतात. जीत, तुमचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. हा चेंडू वाईड घोषित केला अंपायरने. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतीये. टीमच्या टोटलमध्ये धावा झाल्यात 14 ओव्हर द विकेट. कमी गतीचा बॉल समोर खेळतात. नॉस्ट्रेगेटच्या बॅट्समनला थोडंसं वाकावं लागलं, मिसफील्ड झाली आहे. अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर टप्पा बघितला होता आणि टप्पा बघत असताना सरळ खेळले गेले फिल्डरची चुकी. बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर, चौकार. स्ट्रोक हा जरूर नव्हता, परंतु रिझल्ट मिळू दिला फिल्डरने. लॉंगॉनचे फिल्डर बॉलकडे आले, वाकण्यात थोडासा त्याने वेळ घेतला गेला, तेवढ्यात बॉल बॉर्डरच्या बाहेर. फुल टॉस बॉल रिव्हर्स खेळतात. सुंदर बॉल आणि कदाचित आता रिव्ह्यू घेतील की काय. बॅट्समन रिव्ह्यू आहे का? बॅट्समन रिव्ह्यू, येट्स. सो बॅट्समन रिव्ह्यू आहे, आपण चेक करूयात. फुल टॉस बॉल रिझल्ट तर चांगला मिळाला गेलाय, परंतु रिव्ह्यू जो घेतला गेला DRSची मागणी केली अंपायर्सकडे. पाहूयात या बॉलवरती नेमकं काय घडलंय. वेस्ट ऑफ व्हाईट कमरेच्या वरती असेल तर लिगल की अनलिगल या गोष्टीचा आपण विचार करणार आहोत. रिझल्ट चांगला मिळालाय. रिव्हर्सच्या माध्यमातून प्रमोदच्या बॅटमधून
इट्स नो बॉल. नो बॉल आहे. अंपायर्सने नो चेंडू घोषित केला तडा अंपायर्सने. त्याच्यामुळे चौकार आणि या 5 धावा एकंदरीत मिळतील. चुकी झाली. उजव्या हाताच्या खेळाडू समोर फुलटॉस बॉल त्याने रिव्हर्सचा वापर केला. रिव्हर्समध्ये परफेक्टली बॉल बॅटवरती मिडल करत असताना जिथे मिस्टेक झाली, कमरेच्या वरती चेंडू हाताळला गेला गोलंदाज आतिश मात्रेनं आणि त्याच्या विरोधात हा चौकार नंबर पहिला आला. या टीमची टोटल आता 23 या आकड्यावरती पोहोचली आहे. 23 धावसंख्या. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि या क्रीडांगणावरती नेहमी धावा बनतात, कारण वाऱ्याचा वेग जर आपण पाहिला ना तर सध्या ज्या एंडने बॅटिंग सुरू आहे त्या एंडने वाऱ्याचा जास्त ॲडव्हान्टेज मिळत नाही, परंतु ज्या एंडने सध्या बॉलिंग सुरू आहे त्या एंडनं जर एखादा बॅट्समन उजव्या हाताचा असला ना तर त्याच्यासाठी बेनिफिट खूप चांगला असेल. तोच फायदा उचलला गेला, कारण मागच्या मॅचमध्ये 6 चेंडू 12 धावसंख्येची गरज होती. त्या एंडने बॅटिंग सुरू झाली. शेवटचा ओव्हर त्या एंडने फेकायचा होता आणि रवी वायलेच्या त्या सिक्सरने पूर्णपणे मॅच टर्न झाली. त्याच्यामुळे तो संघ या स्पर्धेमधल्या दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. फ्रीटचा बॉल फ्रीट ऑन असेल. टीमची धावसंख्या 23 सज्ज होतोय. आतिश मात्रे. फ्रीटचा बॉल कुलव टप्प्याचा अपील विकेट किपरकडनं झाली. कदाचित क्वाड बँडसाठी ही अपील होती की काय, परंतु त्याच्या हातामधनं बॉल निसटला गेला. फ्रीटच्या बॉलवरती धाव मिळाली नाही. टीमची धावसंख्या 23. आतापर्यंत बॉल समाप्त झालात. या ओव्हरमधले 3 आणि 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ऑफ द विकेट. वेगवान बॉल पुन्हा एकदा स्विच आणि स्वतःला स्वीट हिट करून घेत असताना सुंदर फटका. जजमेंट तुम्हाला पाहायला मिळालं बॅट्समनचं रिवर्सच्या माध्यमातून. सुंदर 4. स्वतःचा ट्रान्स चेंज केला. बॅटला क्रॉस करत असताना रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून डीप बॅकआउट पॉइंटला बॉलला पाठवलं गेलं बॉर्डरच्या बाहेर आणि या चौकाराने टीमची धावसंख्या 27. 2 वेळा सक्सेसफुल ठरला. याच्या अगोदरच्या बॉलवरती जो नो बॉल एम्पायर्सने घोषित केला त्याच्यावरती फुल टॉस, त्याच्यावरती ती पर्वणीच होती. ती पर्वणी ॲक्सेप्ट केली आणि आता स्वतःच्या कौशल्यतेचा वापर केला गेला सुखदेव भामरेने आणि त्याच्या बॅटमधला रिव्हर्सच्या माध्यमातून आपल्याला चौकार दुसरा पाहायला मिळाला विरोधात आतिश मात्रेच्या. आता प्रेशर वाढत चाललाय. एखाद्या विकेटच्या शोधामध्ये असणारा खरं तर आतिश मात्रे, त्याला आता थोडंसं हतबल होताना तुम्ही बघताय. पहिल्या ओव्हरमध्ये सौरभ मात्रेच्या विरोधात ही धावा बनल्या 12, परंतु या ओव्हरमध्ये आता 12 पेक्षा जास्त धावा सध्या तरी बनत चालल्यात. समोर खेळत्यात. सुंदर फटका स्टिअर केलं ऑन द राईस. टप्पा अगदी पडल्यानंतर लॉंग ऑफचे खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती फेकी केली. आली आहे विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज होईल बाद. थोडासा हलगर्जीपणा आपल्याला पाहायला मिळाला. त्याचाच फायदा उचलला आणि महत्वाचा विकेट मैदानाच्या बाहेर. सुखदेव भामरे बाद. आणि दिमागाने तुम्हाला जास्त खेळावाच लागतो. फिल्डर होते त्या ठिकाणी. आपण पाहिलं तर डीपमध्ये फिल्डर तुम्हाला तिथे पाहायला मिळाला. सौरभ मात्रे त्याच्या विरोधात बनलेल्या 12 धावा या ओव्हरमध्ये आतिश मात्रेच्या विरोधात 16 आल्या. त्या गाळायच्या होत्या आणि काय सुंदर फिल्डिंग झाली. ज्या फिल्डिंगच्या माध्यमातून तुम्ही स्ट्रायकिंग एंडवरती फेकी करत असताना सुखदेव भामरेला मैदानाच्या बाहेर जाताना बघितलं. मॅन ऑफ द टुर्नामेंटची ही बाईक सध्या तरी ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून तुम्हाला टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ झाला. जगदंब चेंज द गेम वडवलीचा आणि आजच्या दिवसामध्ये 8 संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये नशीब आजमावता असताना तुम्हाला पाहायला मिळतील. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे. भागीदारी ड्रॉप करण्याचं काम केलं फिल्डर सौरभ मात्रेचं मी कौतुक करेन की बॉल हातामध्ये आला, कोणत्या प्रकारचा विलंब केला नाही. विकेट किपर एंडला विकेट किपरने सुंदर या ठिकाणी विकेट किपिंग करत असताना तिथनं विकेट क्रमांक पहिली मैदानाच्या बाहेर पाठवली. नवीन फलंदाज आलाय जितू चौधरी. टीमला सांभाळण्यासाठी क्रमांक 3 वरती तो आलाय. ज्या खेळाडूच्या बॅटमधून आपण धावा जर पाहिला गेला तर इंडिव्हिज्युअल त्याने धावा बनवल्या गेल्या 13. आता क्रमांक 3 वरती आलाय जितू चौधरी. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमध्ये. आतिश मात्रे ने पहिली विकेट मिळवली आहे.
व पिच ऑन साइडला खोदून काढलाय. बॅटचा स्विंग प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. बॉल चाललाय डीप मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. इट्स यूज अ मॅसिव्ह सिक्सर. स्वीट साऊंड अँड बॉल आउट ऑफ द ग्राउंड मिड विकेटच्या बाहेर हा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. ओव्हर द विकेटने परफेक्टली व पिच बॉल. बॅटचा स्विंग प्रॉपर होता. प्रॉपर मिडल बॅटवरती बॉल होत असताना मिड विकेटच्या बाहेर या बॉलला पाठवलं गेलं. सुरुवात खूप सुंदररित्या केली गेली जितू चौधरीने आणि पहिल्याच बॉलवरती सिक्सर या ठिकाणाहून दाखवत असताना 34 धावा आता बनल्या गेल्यात. या सरासरीनं जर धावा बनल्या गेल्या ना तर प्रोजेक्टेड स्कोर 85 राहील. सध्या 17.00च्या सरासरीनं या धावा बनतात. चला टीम कॉन्फरन्स मीटिंग घेऊ नका. टीम खार्डी विनंती करेन ज्या बॉलरच्या हातामध्ये बॉल तुम्हाला द्यायचे सुपूर्द करायचे लवकरात लवकर सुपूर्द करा आणि फिल्डिंग तुमची कृपया करून एक्सपांड करायची आहे. एक गडाचा मोबदला जो तुम्हाला टीम जरी रांजणोलीचा पाहायला मिळतो ना तो बॅट्समन सुद्धा मैदानाच्या दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 34. तिसऱ्या ओव्हरसाठी पुन्हा एकदा आलाय सौरभ. सेकंड स्पेल त्याचा पूर्ण करण्यासाठी. प्लीज विनंती करेन कॉम्बॉक्स मध्ये आवाज कमी ठेवा. विनंती करेन मान्यवर. ही स्पर्धा आपण मोठी खेळवतोय त्याच्यामुळे कॉम्बॉक्स मध्ये आवाज कमी ठेवा. कृपया करेन. मोबाईलचा आवाजही जास्त येतोय. मागे मान्यवरांचाही आवाज जास्त येतोय. आम्हाला कॉन्सन्ट्रेशन होत नाही. प्लीज. चांगला बॉल लेंथ वरती नाही पुढे टाकण्यात आला. गती होती. गती जनरेट केली गेली या बॉलवरती आणि इथनं डॉट बॉल पहिलाच फेकत असताना सौरभ म्हात्रे. सध्या तरी स्ट्रायकर एंडवरती तुम्हाला पाहायला मिळतोय प्रमोद म्हात्रे ज्याच्या बॅटमधून तुम्हाला आत्तापर्यंत 12 धावा पाहायला मिळाल्यात. 13चं योगदान सुखदेव भांबरेचं राहिलं होतं. ओ द विकेट. फुल टॉस बॉल फक्त दिशा द्यायची होती परंतु काय सुंदर फिल्डिंग झाली. प्रल्हाद त्या ठिकाणी होते. जरूर षटकाराने डील करणारा प्रल्हाद नेहमी तुम्हाला बॅटिंगच्या माध्यमातून आक्रमक पाहायला मिळाला परंतु आता फिल्डिंग करत असताना फर्स्ट स्लिपमध्ये चांगली त्याची फिल्डिंग झाली. बॉलला त्याने स्टॉप केलं. त्या बॉलवरती मिळते सिंगल खात्यामध्ये रांजणोलीच्या सिंगल खात्यामध्ये जाते प्रमोदच्या आणि आता स्ट्रायकर एंडवरती जितू चौधरी ज्याने सुरुवातच षटकाराने केली आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. पॉवर प्ले संपलाय परंतु डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीये त्याचाच फायदा मिळाला गेला. टप्पा पडला. बॉल गेला बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार. वळवण्यात जास्त ताकद लावावी लागली नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर नव्हते. स्क्वेअर लेगच्या फिल्डरला चान्सच नव्हती. ज्या पद्धतीने बॉल बॅटच्या स्लॉटमध्ये आला तिथे टप्पा पडल्यानंतर डिरेक्टली बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर तुम्हाला जाताना पाहायला मिळाला. रिझल्ट चांगला मिळाला. सुरुवात केली आहे मोठ्या फटक्याने. डावाची सुरुवातच 6 धावसंख्येने केली होती. विरोधात तो षटकार आतिश म्हात्रेच्या आपण पाहिला होता आणि आता पहिला चौकार सौरभ म्हात्रेच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळतोय जितू चौधरीचा. टीमची धावसंख्या 39 झाली आहे. एकच गडी गमावलं गेलंय टीम JRE रांजणोलीनं. चांगला बॉल. आता गती चांगली आहे. सांगतात विकेट किपरला की हरकत नाहीये. याच्या अगोदरच्या बॉलवरती चौकार गेला. त्यानंतर ऑप्शनवरची जी लेंथ होती त्या लेंथला थोडीशी पुढे ठेवण्यात आली. जती जनरेट केली गेली आणि हा बॉल डॉट फेकत असताना सौरभ म्हात्रे. दुसऱ्या बॉलवरती व्हाईट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. माफ करा मी म्हणून सांगतो की मागे कॉम्बॉक्सच्या मागे प्रेक्षक बसल्यात. मोबाईलचाही आवाज येतो नाही त्यांचाही आवाज जास्त येतोय म्हणून कॉन्सन्ट्रेशन आम्हाला होत नाही. सो प्लीज विनंती करेन मोबाईलचा आवाज कमी करा.
डॉट बॉल नुकताच आलाय सौरभ म्हात्रेच्या या षटकामध्ये. सध्या तरी आपण बघत आहात 4 चेंडू समाप्त झालेले आहेत. टीमची धावसंख्या 40. आतापर्यंत 6 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 12 म्हणजेच 18 धावा त्याने 10 चेंडू फेकत असताना. एक चेंडू वाईड आहे सौरभ. टीमची धावसंख्या 40. सामना सुरू आहे तिसरा. गावदेवी खार्डी आणि त्यांच्या विरोधात जयाद्री रांजनोली. हा सामना तुम्ही या ठिकाणी अनुभवत आहात. वेग जास्त होता. लक्ष्यमच्या बाहेरच चेंडू टप्पा पडल्यानंतर कदाचित मिडल लेग स्टंपवरून गेला असावा. तोच अनुमान अंपायर्सने कोणत्या प्रकारचा इशारा दिला नाही. गती चांगली आहे. या गतीचाच वापर करत असतो सौरभ म्हात्रे नेहमी. टप्पा पडल्यानंतर तुम्ही पाहिला की कसा वेगवान चेंडू ट्रॅव्हल झाला जो फेस करावा लागला जितू चौधरीला. शेवटचा बॉल असेल. आतापर्यंत 3 ओव्हरच्या या खेळीमध्ये सध्या तरी एक बॉल शिल्लक आहे. 40 धावा टीमच्या टोटलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात जिथे बॅटिंग करतोय संघ जयहरी रांजनोली. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दिस ओव्हर. शेवटचा बॉल. ताकदीचा वापर सौरभने केलाय. त्याच ताकदीला ठरवायचं अपयशी परंतु मिडल झाला नाही. एलिव्हेशन थोडंसं कमी प्राप्त झालं आणि लॉंग ऑनला कॅच पकडत असताना यश त्याच्या खात्यामध्ये झेल पाहायला मिळाली. जय हनुमान सरवली आणि त्यांच्या विरोधात जय जलेश्वर वाडेकर. शेवटची मॅच जय जलेश्वर वाडेकर आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान सरवली. दोन्ही टीमचा कॅप्टन. सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला टॉससाठी यायचं आहे. सध्या तरी प्लेयर मैदानाच्या आतमध्ये पाणी पित आहेत. सध्या तरी दिवस थंडीचे असले तरी पाणी तुम्हाला प्यावंच लागतं हायड्रेट करण्यासाठी तुमची बॉडी आणि त्या गोष्टी गरजेच्याच असतात. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 2 गडी बाद 40 जिथे जयहरी रांजनोली संघ बॅटिंग करतोय. 3 ओव्हरच्या जर विचाराने आपण गेलो तर पहिलं सौरभ म्हात्रेचं षटक राहिलं ज्याच्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या. पॉवर प्लेचं ते पहिलं षटक होतं परंतु अतिश म्हात्रेला थोडासा मारा पडला. तिथे 22 धावा आल्या परंतु ज्या धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये वाढवल्या होत्या त्या धावा थोड्याशा कमी करत असताना तुम्ही सौरभ म्हात्रेला बघितलं ज्याने तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. नेक्स्ट मॅचमध्ये गौरांश 11 जय जलेश्वर वाडेकर संघ अपोजिट जय हनुमान सरवलीशी खेळेल. सो शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल गौरांश 11 जय जलेश्वर वाडेकर आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान सरवली. चौथ्या ओव्हरला आता सुरुवात झाली आहे. सुरुवात या ठिकाणी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गेला विशाल म्हात्रे. टीमची धावसंख्या 40. गडी गमावल्या गेल्या 2. चांगल्या लयमध्ये सध्या तरी खेळतोय कारण प्रमोद म्हात्रेचा जर विचार केला गेला तर आतापर्यंत खूप चांगला तो खेळलाय. याच्या अगोदरची विकेट जितू चौधरीची मैदानाच्या बाहेर पडली. त्याच्या जोडीला आता भावेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती आलाय. टीमची धावसंख्या 40. चौथ्या षटकासाठी आलाय विशाल म्हात्रे. वेगवान बॉलर आहे. त्याचा रनवे तुम्ही बघू शकता. लॉंग रनवेने आता इथनं तयार होतोय जितूसाठी. पहिलाच बॉल टप्पा पडला. प्रत्येक बॉलरची आपण सुरुवात जर पाहिली ना तर अशीच झाली आहे कारण सौरभ म्हात्रेने पहिला जो बॉल टाकला तो ऑप्शनच्या बाहेर होता थोडासा. तिथे सिंगलने जोर सुरुवात झाली. अतिश म्हात्रेची सुरुवात तशाच पद्धतीने झाली. सौरभ म्हात्रेची तिसऱ्या ओव्हरमध्ये तशीच सुरुवात झाली होती आणि सध्या तरी विशाल म्हात्रेची ही सुरुवात तशाच पद्धतीने होताना तुम्हाला पाहायला मिळते. 22 धावाच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये आले ना तिथेच एक मोमेंटो शिफ्ट झाला
कारण धावा बनत नव्हत्या. त्या धावा बनवण्यासाठी पुढाकार घेतला सुखदेव बांबरेने, परंतु तो बाद झाल्यानंतर सुद्धा प्रमोद मात्रे अजूनही मैदानाच्या आतमध्ये धावा चांगल्या बनवतोय. विशाल ओव्हर द विकेट. ओपीच बॉल खोदून काढलाय, समोर लॉफ केलाय, परंतु डीप मध्ये फिल्डर आहेत. कव्हरच्या दरम्यान अतिश तुम्हाला पाहायला मिळाले. बॉलला उचलतात. विकेट किपर एंडला त्यांनी फेकी केली नाही, कारण त्याला माहिती आहे की दुसऱ्या धावेचा अवधीच होत नाहीयेत. त्याच्यामुळे दुसऱ्या धावेचा विचार न करत असताना इथनं सिंगल बनवली आहे. टीम JRE रांजनोलीची धावसंख्या पाहायला 41. 2 विकेट गेल्यात. अजूनही या ओव्हरमधले 4 चेंडू समाप्त होणं बाकी आहे. लेन थोडीशी पुढे होती. ऑन साइडला ताकदीचा वापर, परंतु एलिव्हेट करता आला नाही. डीप मध्ये लॉंग ऑनला सौरभ मात्रे त्याच्या हातामध्ये जे फलंदाज बाद लागणारा 41 या आकड्यावरती झटका क्रमांक 3 JRE रांजनोलीला. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा त्याच दिशेने सौरभ आहेत, परंतु आता डिरेक्टली नाही तर टप्पा पडल्यानंतर हातामध्ये बॉल आलाय. ऑन द स्टंप फेकी सुंदर. अशी फेकी जेव्हा आपण डीप मध्ये असतो तेव्हा करायलाच हवी, कारण तेव्हा संधी मिळते 2 धावा बनवण्याची. मग जेव्हा फेकी प्रॉपरली येते तेव्हा विकेट किंवा एकच धावसंख्येचा विचार करत असतात बॅट्समन. तेच झालं इथनं. सिंगल मिळतीये, सिंगल स्ट्राईक रोटेट करू देते. टीमची धावसंख्या 42. 42 गडी गमावले गेले. 3 सामान क्रमांक 3 आणि फर्स्ट इनिंग मित्रांनो तुम्ही अनुभवत आहात. कुलवटप्पाचा बॉल दिशा देण्याचं काम चॉप करत असताना विकेट किपर पाहिले तर फक्त पाहत राहिले. थर्डमॅन पॉइंट आणि फाईन लेग आताही पाहतच राहिलाय आणि बॉल चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर. चौकार. विकेट किपरलाही समजलं नाही की बॉल समोरून गेला कसा, पण तो बाउंड्री आली आहे. जे घडलं ते चांगलं. टीम रांजनोलीच्या माध्यमातून हा चौकार आलाय. टीमची धावसंख्या पाहायला मिळते तुम्हाला 46 आणि शेवटचा बॉल असेल विशाल मात्रेचा. टप्पा लेंथ वरती ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न. बॉल भरपूर काळ हवामध्ये. विकेट किपरने कॉल दिला. फाईन लेग गेलाय. बॉलला अडवण्याचा प्रयत्न डीप मध्ये झालाय. दरम्यान आपण या बॉलवरती पाहिल्या तर 2 धावा. अशा प्रकारे 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 3 गडी बाद 48. बॅटिंग करत असताना टीम JRE रांजनोली. नेक्स्ट मॅच मित्रांनो पाहायला विसरू नका. टीम वाडेघर त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळेल सरवली, म्हणजेच भिवंडी विभागातला दुसरा संघ तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन मध्ये. शिर्डी वही जाते जेने साई बाबा बोलत आहे. खरं तर या विभागामधून शिर्डी पायी पालख्या खूप कमी जातात, परंतु महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी मानाची पालखी तुम्ही 2 जानेवारी रोजी बघितली, जी जरीमरी तिसगाव ते एकविरा कारळा या ठिकाणी जाताना तुम्हाला या वर्षामध्ये पाहायला मिळाली. सर्वात मोठा मान मिळतो त्या पालखीमध्ये. तब्बल यावर्षी 3000हून जास्त प्रवासी पायी प्रवास करत होते. ते प्रवासी सुखरूपे आले. आईचं दर्शन त्यांना झालं. म्हणजेच या सध्या तरी एकविरा आई आणि शिर्डीच्या पायी पालख्या या महिन्यामध्ये तुम्हाला जास्त पाहायला मिळतील. आणि सुंदर संगीत तुम्हाला पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं, ते म्हणजेच DJ मॅनच्या माध्यमातून. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 48. आता आलाय मैदानाच्या आतमध्ये सूरज बैकर ओव्हर नंबर 5 मध्ये.
पहिलाच बॉल कडा बॉल मध्ये विकेट किपरने कॅच घेतली, काम पूर्ण केलं त्याचं आणि सूरज बैकरला पहिली सफलता, फलंदाज चौथा बाद. करतोय टीम सरवली आणि टीम वाडेगर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. वेलकम गणेशजी मात्रे. मैदानाच्या आतमध्ये केतन म्हात्रे आलाय. गडी गमावले गेले 4. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतीये 48. पहिली सफलता मिळाली ती म्हणजे सूरज बैकरला. चांगला बॉल होता, थोडासा पुढे ठेवण्यात आला, विकेट किपरच्या हातामध्ये ती झेल. केतन म्हात्रे आलाय, पहिलाच बॉल खेळत होता, वेगाचा त्याला सामना करावा लागला. वेग होता परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. पंचांचा फिंगर अप. जगदीश सांगत असताना की इथनं फलंदाज होईल बाद. लागणारा झटका क्रमांक 5. अशा पद्धतीने लेग बिफोर विकेटची विकेट मिळाली गेली. सुंदर बॉल होता सूरज बैकरचा. पहिला 2 बॉलवरती दे आदरी देत असताना लेफ्ट आर्म बॉलर टप्पा पडला, थोडासा बॉडीवरती मिडल स्टिक वरती इम्पॅक्ट जास्त पाहिला नाही, तो म्हणजे उचळीचा बॉल नव्हता. त्या अनुमानाने लगेचच पंचांनी घोषित केला की फलंदाज बाद आहे. दुसरा लागोपाठचा विकेट आलाय सूरज बैकरच्या खात्यामध्ये. विकेट. टीमची धावसंख्या 48. ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू आहे आणि 2 बॉल समाप्त झालेले आहेत. सहर्ष स्वागत. सध्या तरी प्रेक्षक कक्षामध्ये प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. कॅमेरामॅनची नजर सुंदर जिथे आपल्याला पाहायला मिळतो. धीरज ॲज अ कॅमेरामॅन, सूरज सुद्धा आहेत. राज चांगली कामगिरी करत आहेत टीम ग्रामीण.cricket.in माध्यमातून. विवेक भगत मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला दिशा देण्याचं काम. फिल्डर आहेत त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न. 2 फिल्डर आले. आधी वाटला अतिशला की सौरभ अडवेल परंतु त्या दोघांच्या गॅपमधून बॉल बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. शफल झाले. अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न. लेफ्ट आर्म बॉलर होता, टप्पा पडल्यानंतर नॅचरली थोडासा बाहेर निघाला चेंडू, त्याचा फायदा उचलला. ऑनसाईडला फक्त दिशा देत असताना स्क्वेअर लेगचे जे फिल्डर होते अतिश त्याला बीट करून बॉल सौरभच्या डोळ्यासमोरून बॉर्डरलाईनच्या बाहेर. चौकार आणि चौकारांनी 52 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये जे आहे रांजणोळीच्या. आता हलवर पद्धतीने खरं तर संघ पोचत चाललाय पुढे एक चांगल्या स्कोरकडे. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने, परंतु आताही रिझल्ट चांगला मिळेल. टप्पा पडला आणि बॉल अगदी आमच्या व्यासपीठाच्या समोर ज्या ठिकाणी सुबक ट्रॉफ्या आहेत तिथे बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर. चौकार. स्ट्रोक होता. आता कमी शफल झाला. टप्पा पडल्यानंतर बॅटचा स्विंग खूप चांगल्या प्रकारे प्रॉपर मिडलिंग करत असताना डीपमध्ये स्क्वेअर लेगला दुसरा चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय विवेक भगतच्या बॅटमधला. टीमची धावसंख्या 56. यावेळेला आता बॉल पडल्यानंतर आता लेंथ पिक करू शकला नाही, तिथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न करणार नाही कारण बॅकअपला फिल्डर दूर वरती आहेत. लागलाय का ते थोडंसं पहा कारण क्रिकेटमध्ये इंजरी होत असतात. पाणी घेऊन जा 12th मॅन, पाणी घेऊन जायचं आहे कारण अशा इंजरी भरपूर साऱ्या फेस आपण करत असतो. त्या इंजरी कधी कधी जास्त धोकादायक असतात. आपण कृपया करून पाणी घेऊन जा. अशीच खरं तर घटना झाली होती. आम्ही नेहमी असे प्रसंग जेव्हा आमच्या डोळ्यासमोर येतात तेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचवतो की 16 वर्षाचा युवक सिडनीचं ते ग्राउंड सत्कार करून घेऊयात आपण. मंचावरती उपस्थित असलेले पाहुणे त्यांचा सन्मान आपण करूयात. भगवान गदलू म्हात्रे यांचा सन्मान आपण मंचावरती करूयात. मी विनंती करेन व्यासपीठाचे विराजमान असलेले आमचे मेन अतिथीगण त्यांचा सन्मान आपण या मंचावरती करत आहोत. हा सन्मान आपण या ठिकाणी कंप्लीट करत आहोत विकीजी म्हात्रे यांच्या शुभ असते. त्यानंतर सन्माननीय स्वप्नील तरे आशेले गावचे समाजसेवक यांना आपण विनंती करूयात की तुमचाही सन्मान आम्ही या मुख्य मंचावरती करणार आहोत, त्याचाही तुम्ही सन्मान करा.
शेवटचा बॉल. 57 धाबा त्याच्यामध्ये अजून वाढ करायची होती. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर फिल्डिंग. अतिश बैकरची अगदी नजर होती. कुलो टॅपाचा बॉल खोदून जरूर काढला, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मधून बॉलला अडवत असताना विकेट मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या भोईर यांचा सन्मान आपण याच्यानंतर करूयात. सागरजी भोईर यांना मी विनंती करतोय की तुम्ही आमच्या या सन्मानाचा स्वीकार करा, कारण कोणतीही स्पर्धा असली तरी मान्यवरांचा शुभ सन्मान करणं ही भारताची परंपरा आहे. अतिथी देवो भव संतांनी शिकवलेली ही शिकवण आपण महाराष्ट्रामध्ये फॉलो करत असतो आणि त्याच संतांच्या भूमीमध्ये आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत. विनंती करेन भालगावचे लेजंड खेळाडू भाल बीचे कॅप्टन गणेशजी म्हात्रे यांना आपण विनंती करूयात की तुमचाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत, तो सन्मान तुम्ही या ठिकाणी स्वीकारा. टॉस साठी वाडेकरचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. टीम सरवली या सरवलीचे कॅप्टन आणि या वाडेकरचे कॅप्टन आपण टॉस करूयात. 5 ओव्हरची मॅच शेवटची तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या दिवसातली. सन्माननीय स्वप्नील तरे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल संपन्न करू. स्वप्नील तरे यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत नाणेफेकीचा कौल संपन्न. सन्माननीय प्रशांत कापसे या स्पर्धेचा आनंद घेतात. वाडेकर टीमला त्यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. स्वप्नीलजी तरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना वाडेकर आणि त्यांच्या विरोधात टीम जनमान सरवली. टॉस जिंकलाय. टॉस टीम सरवलीचा कॅप्टन जिंकलाय. सो फिल्डिंगचा डिसिजन त्यांनी घेतलाय. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळेल टीम वाडेकर. अठ्ठावन्न धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. 58 धावसंख्या कशा पद्धतीने बनवल्या जातील, कशा पद्धतीने रोखल्या जातील हे सांगण्यासाठी जरूर राहुल वोईर यांना आपण इन्व्हाइट करूया. कॉम्बॉक्स मध्ये करूया चेंजेस आणि ऐकूया त्यांचा आवाज.
हेमंतदादा मात्रे सध्या जे खराडीचे अप्रतिम खेळाडू राहिलेले ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. भाग्येश मात्रेंचा आवाज आपण कॉमेंट बॉक्समधून जरूर ऐकला. टार्गेट या मॅचमध्ये मोठं सेट केलेलं आहे. यावेळेस ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, धावेत एक सिंगल मेल. यावेळेचा फटका चांगला डीप मध्ये बघतो आपण, कोणी फिल्डर देखील नाही. तिकडे चेंडू स्टॉप केलेला आहे. टार्गेट या मॅच मध्ये बघतो आपण 59चं टार्गेट आहे. 2 सलामीवीर फलंदाज, चांगली सुरुवात देखील झालेली. केतन मात्रे सोबत विशाल मात्रे आलेल्या काडी टीम कडनं. काडीच्या अगेन्स्ट रांजनोली अशी ही महत्वपूर्ण मॅच आपण सध्या तरी एन्जॉय करतोय. विनीत भगत पुढचा बॉल, वेगवान चेंडू, वेगवान उत्तर. डीप मध्ये फिल्डर फक्त बघत राहतील. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. पिच होता, लेंथ लवकर रीड केली, हाय बॅकलिप न खेळले. केतन मात्रे सायकर बॅटर आहे खारडीचा. हा तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल. व पिच बरोबर समोर होता बॅटच्या आणि त्याच दिशेनं वार आहे आणि त्याच दिशेनं आक्रमक शॉट केतन मात्रेचा. नेक्स्ट बॉल, अजून एक फटका सुंदर त्याच दिशेनं. हा देखील चेंडू पाठवलेला आहे. आता काऊ कॉर्नरला क्लिअर करत असताना बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. केतन मात्रे ऑन फायर. सुपर बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. 19 धावा, धावा बलकावरती आक्रमक शॉट. टार्गेट मोठं आहे, सुरुवात मोठी आहे खारडीची. चॉक करण्याचा प्रयत्न, वाईट यॉर्करनं कमबॅक जरूर करायचं होतं, मग चेंडू ऑफस्टिकच्या जास्त बाहेर आहे. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न जाईल पुढे. 20 धावा स्कोर बोर्डवरती. काय सुरुवात केलेली मैदानाच्या बघतो आपण टीम खारडीनं. 58 बनवायच्या आहेत. भगत वरती हल्ला बॉल सुरू झालेला, आक्रमण सुरू केलेला आहे मॅच मध्ये. षटकातील पुढील चेंडू, अजून एक फटका चांगला आहे. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिसऱ्या बॉलवरती लागोपाठचा तिसरा दमदार हिट, सिक्सर. संख्या 26 दिली आहे. काय फलंदाजी पाहायला मिळते. केतनला आज लवकरच ओपन करायला पाठवलेलं आहे आणि केतन ज्यासाठी केतनला जाणलं जातं, जसा खेळ जसा असावा तसंच खेळणं खूप गरजेचं असं म्हटलं तर सिच्युएशन नुसार बॅटिंग करावी लागते. मग इकडची सिच्युएशन बघितली ना, या दिशेनं वार आहे, जेवढ्या काय रन्स घेता येतील तेवढा आपण घेऊ आणि तेच केलं. 3 सिक्सर त्याच्या बॅटमधून पाहायला मिळेल, तुम्हाला रिप्लेमध्ये पाहायला मिळतील. हे मग असे फटके, हा दुसरा सिक्सर, त्याच्यानंतर थर्ड सिक्सर तुमच्या समोर पुन्हा आम्ही घेऊन येतोय टेलिव्हिजन सेटच्या माध्यमातून. सुंदर टेलिकास्ट आणि सुपर शॉट, हा त्याच्याहून लांब, सगळ्यात लांब होता. केतन मात्रे आणि बॉलर देखील आता केतन मात्रे बंटी आलाय बॉलिंग मार्कवरती. सेकंड ओव्हर मध्ये पहिल्या ओव्हरच्या केस मोठी धावसंख्या आलेली आहे स्कोर बोर्ड वरती. मोठं षटक
26 धावांचं राहिलं. कंबा काय पाहिजे रांजोरीला. बॉलिंग चांगली करून विकेट्स घेतल्या तर कंबाक होऊ शकेल. अन्यथा दोन्ही फलंदाज शेवटपर्यंत जर असेच खेळले तर सामना कदाचित लवकर संपू शकेल. मात्रे 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 समोर विकेट इथनं मिळेल तेच मी सांगितलं. विकेट टेकर बॉलर आहे केतन मात्रे. त्याने घेतली विशाल मात्रेची विकेट. पहिला धक्का खार्डीला. 26-1. प्रल्हाद पाटील न्यू मॅन इन नवीन बॅटर. 26 धावांची भागीदारी फायनली ब्रेक केलेली आता आणि ती करणं गरजेचं होतं. रन ज्या आहेत त्या मात्र आपण पहिल्या षटकाच्या अखेरी 26 पाहतो धावा पलकावरती. त्याचं कारण केतन मात्रेने केलेली चांगली फलंदाजी. विनीत भगत वरती आपण बघितलं आक्रमण पहिल्या चेंडूपासूनच सुरू केला होता. त्याचंच कारण तो मोठं षटक राहिलं. प्रल्हाद पाटील न्यू मॅन इन नवीन बॅटर. खाडी विरुद्ध रांजनोली अशी महत्वपूर्ण मॅच आजच्या दिवसातील तिसरी. पहिला सामना जिंकला एडुटनं, दुसरी मॅच जिंकली वसारनं, तिसरी मॅच सुरू आहे. कमी केली गती, पोल केला ऑन साईडला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग. धाव मात्र एक सिंगल येत मिळेल. विकेट टू विकेट बॉलिंग आता मात्र सुरू झालेली केतनकडनं. केतन पुन्हा पहिल्यांदा सॅकिंग एंडला पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्सर. मागच्या षटकामध्ये आपण बघितले आक्रमक फलंदाजी. कमी केली गती, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न चांगला आहे. चांगला यावेळेचा चेंडू माहिती आहे त्याच दिशेनं वार आहे म्हणून तर हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला केतन मात्रेचा. आल्या बघतो आपण डॉट बॉल. षटकातील पुढील चेंडू. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर. डीप मध्ये प्रोटेक्शन, स्लीपर कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग. दीपक आहेत तिकडे. स्लीपर कव्हरला पेट्रोलिंग तो करतो इनफिल्डच्या बाहेर. सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 पुढे. स्कोरबोर्ड 28 वरती. या षटकामध्ये चांगला कमबॅक झालेला आहे. जो कमबॅक हवा होता रांजनोलीला आतापर्यंत आपण म्हणू शकतो. चांगली बॉलिंग. पुन्हा गती कमी केली. फुल टॉस. चुकीचा चेंडू आहे. त्याच्यावरती रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. खराब चेंडू पाहायला मिळाला. आता मगाशीच मी कौतुक केलं केतनचं की चांगली बॉलिंग त्यानं केलेली आहे. त्याच्यानंतर खराब चेंडू. पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न. मिसामिंग विकेटची कडनं संधी. रन आउट. रन्स मिळेल. एक्झिट बघूया. यस नो वेट, यस नो वेट सुरू होतं फायनली. धाव मात्र नाही घेतलेली. केतनला माहिती रनआउटची विकेट नकोय. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस 58 या धावसंख्येचा सध्या तरी पाठलाग सुरू या मॅच मध्ये. ते धावा चेस करण्याकरिता रन्स झालेल्या स्कोरबोर्डवरती 32. हा षटक पहिल्या षटकापासून जरूर चांगला होता रांजनोली करिता. चला आर्या प्लीज, आपल्याकडे वेळ नाही आजच्या दिवसामध्ये. आपल्याला एक सेमीफायनल, एक्स्ट्रा एक फायनल देखील खेळवायचे म्हणून थोडी घाई करा. यस दिस आहे.
विवेक भगतला आणलेला बॉलिंग मार्कवरती थर्ड ओव्हरमध्ये. राजनोलीना पहिल्या 2 ओव्हर अखेरीस 32 धावा आहेत. अजून आपण इक्वेशन जर बघितलं तुम्हाला पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेटवरती. 26 ची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. 18-26 इक्वेशन आहे. पॉवर प्लेची षटक आता संपलेले. तिकडनं बघूया कशा पद्धतीनं कमबॅक असू शकेल का राजनोलीचा, की ज्या रेंजमध्ये सध्या तरी केतन खेळतोय. त्यानं 6 मध्ये 21 केलेल्या आहेत. असाच खेळला तर मॅच लवकर जिंकू शकेल खार्डी. बघत थर्ड ओव्हरमध्ये आखो टप्पाचा मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल. आखो टप्पाचा चेंडू जरूर मैदानाच्या बाहेरच पाहायला मिळेल. मिड विकेटला सिक्सर. पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेट वरती. आखो टप्पाचा भरपूर वेळ होता केतनकडे हा फटका खेळण्याकरिता. जसा आला तसाच पाठवला. इंडिव्हिज्युअल 27-7 बॉल मध्ये चांगला त्याचा स्ट्राइक रेट 300 पेक्षा जास्त आतापर्यंत बघतोय या मॅच मध्ये. जबरदस्त बॅटिंग होती. धुवाधार फलंदाजी. 38 धावा खार्डीच्या कराच्यात बघतोय या मॅच मध्ये. समोर पुन्हा खेळ आहेत. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. डावीकडनं एक सिंगल मात्र मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 39 आकड्यावरती. 19 अजूनही गरज राहिलेली या मॅच मध्ये विजयाकरिता 16 चेंडू शिल्लक आहेत. सामना जवळ आहे खार्डीच्या असं आपण म्हणू शकतो. ज्या अनुषंगाने केतन खेळतोय. प्रल्हाद देखील जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळते तो देखील चांगली बॅटिंग करतोय मैदानामध्ये. नेक्स्ट बॉल हा देखील फुल टॉस आहे. लोअर फुल टॉस. ऑन साइडला फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन बघत आहेत. चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल. मग एकच धावीकडनं मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढं. स्कोरबोर्ड 40 वरती. 18 ची अजूनही गरज. चेंडू शिल्लक देणारे 15. जवळ आहे मॅच. पुन्हा फुल टॉस. लोअर फुल टॉस होता. त्याच दिशेने फटका खेळत बघत पुन्हा ऍक्शन मध्ये. धाव मात्र एक सिंगल इकडनं मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोरबोर्ड 41. 14 मध्ये 17 करायचे आहेत. विकेट्स घेतल्या तर मॅच बनवू शकते. तसं काय करावं लागेल राजनोलीला. यावेळेचा चांगला चेंडू आहे. अशीच काय बॉलिंग अपेक्षित आहे. येत असताना डॉट. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 13 मध्ये 17 करायच्यात. खाडी 41 ला 1. आजचा बघतो आपण महत्वपूर्ण दिवस. या स्पर्धेचा निर्णायक फायनल डे. भरपूर गती कमी. अतिरिक्त बॉन्स. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा 1 न जाईल पुढे. 42. 42 धावा झालेल्या आहेत. 13 मध्ये 16 ची गरज आहे विजयाकरिता. नेक्स्ट बॉल. पुन्हा फुल टॉस. ऑन साइडला टर्न केलाय. तिकडे चांगली फिल्डिंग. काऊ कॉर्नर मध्ये धाव मात्र एकीकडनं सिंगल मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोरबोर्ड 43 झालेला. 43 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. विजयाकरिता सध्या तरी बघतो आपण समीकरण सोपं. चला पाणी घेऊन जा आपण. 12 मॅन मैदानाच्या आतमध्ये 3 ओव्हरचा खेळ संपलाय. इक्वेशन 12 मध्ये 15 ची गरज. हे सगळे आमचे पाहुण्या तुम्हाला इव्हिनिंगला पाहायला मिळतील. विनोदजी पाटील, एकनाथजी वायले, युवराजजी पाटील, मंगेशजी पुलवरे, आदेशजी वायले, त्याच्यानंतर आमचे महेंद्र कैलाश वायले, अरुण वायले, भावेश वायले, अशोकजी मात्रे, राजेशजी वायले, अविनाशजी मडवी, गिरीशजी मडवी भाई आमचे, भगवान मात्रे, शत्रुघ्न मात्रे, गणेश मात्रे बालगाव, भगवानजी मात्रे, गुरुनाथ भोईर मानेरे, जयेश वायले वसार, हरिचंद्र मात्रे वसार, अक्षय वायले वसार, महेशदादा गायकवाडी विंगला आपल्याला पाहायला मिळतील. आकाशदादा मात्रे, परेश मात्रे, प्रमोद सोरखादे,
समीर दादा देसाई आणि दीपक गुरुनाथ फुलवरे सगळे नक्कीच मान्यवर, संजयजी फुलवरे सर, योगेश मात्रे चिंचवली, शिवाजी दादा गायकवाड, विजय दादा गायकवाड, सोमनाथ वायले, राहुलजी वायले, स्वप्नीलजी तरी मगाशी आमचे मुख्य जोशी जे मगाशी आपल्यासोबत जॉईंट होते, सगळेच आपल्याला इव्हिनिंगला खास करून आपल्या पारितोषिक वितरण सोहळ्याकरिता बक्षीस समारंभला आपल्यासोबत जॉईन होतीलच. ड्रीम्स ब्रेक सुरू आहे, थोडासा आपल्याकडे वेळ, आपण जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे, ऐकूया एक चांगलं संगीत. अशोक पाटील देखील जोडलेत आमच्या सोबत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आम्ही करतोय. फडके पाड्याचे जे सुंदर असे स्कोरर आहेत त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. 12 चेंडू शिल्लक आहेत, 12 बॉल मध्ये 15ची गरज आहे, 43 झालेल्या आहेत. केतनला पुन्हा कंटिन्यू केले, हा षटक निर्णायक असणार आहे. या षटकामध्ये चांगली बॉलिंग केली तर मॅच लास्ट मध्ये आपल्याला चांगली पाहायला मिळेल. 15 करायचे आहेत 12 मध्ये. पुढच्या देखील मॅचचा आपण टॉस जो आहे तो कव्हर केलेला आहे. वाडेगरच्या अगेन्स्ट आपल्याला संघ इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल. सरवली राईज झाला, पडलाच्या नंतर चांगला होता चेंडू, डॉट बॉलनं सुरुवात केलेली आहे. व्हेरी गुड बॉलिंग या षटकामध्ये. मगाशी सांगितलं जर कमबॅक केलं तर आपल्या लास्ट ओव्हर मध्ये मॅच चांगली पाहायला मिळेल. आणि पहिलाच बॉल डॉट टाकलेला आहे केतन. 11 मध्ये 15 करायचे आहेत. क्लोज मॅच. हा षटक त्याच्याकरिता निर्णायक असणार आहे. फटकावेत मिसामिंग, दीपक पोहोचणार का, तिकडे बघतो आपण, झालेली चूक, मिळतील धावा पूर्ण 4. अशी फिल्डिंग केली तर मग सामना जिंकता येणार नाहीये. राजदोलीला लवकर घरी जावं लागेल कदाचित, असंच आता तरी सध्या वाटते. बॉलरचे प्रयत्न 100%, फिल्डिंग ढासाळलेली आपल्याला पाहायला मिळते. हा देखील फटका हवेत, कॉटन बॉलची संधी, स्वतः तिकडे बघतो आपण, नाही एवढं जजमेंट करणं सोपं नसणार आहे. मी सकाळीच्या गोष्टीचा उल्लेख केला की जसा चेंडू जातो हवेमध्ये भोवऱ्यासारखा तो गोल 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 फिरत त्याच्यानंतर खाली येतोय. जजमेंट करणं इझी नसणार आहे. वारा बघतो आपण त्याच दिशेने, तसंच काय झाला असावं. चेंडूला जेच करणं, जजमेंट करणं इझी नसेल. सोनारपाड्याच्या समीरने देखील त्याच गोष्टीचा उल्लेख केला. जेव्हा चेंडू हवेत गेला होता वसारच्या अगेन्स्ट. अपील LBW, मेल विकेट, फलंदाज बाद. विकेट मिळते. अजूनही 10 धावेची गरज. तुम्हाला हा रिप्ले पाहायला मिळेल आणि चांगला निर्णय अंपायरचा देखील आलेला आहे. LBW, फलंदाज झालेत बाद. सौरभ मात्र न्यू मॅन इन, नवीन बॅटर क्रमांक 4 वरती आला. अप्रतिम मस्त पैलू खेळाडू आहे खार्डीचा. 8 चेंडू शिल्लक, 10 धावेची गरज. मॅच मध्ये 48 झालेल्या आहेत. 58चं टार्गेट होतं. सुरुवात बघतो आपण धमाकेदार केली, केतननं जबरदस्त बॅटिंग केली. तो बाद झाला, त्याने रन्स केल्या. 29 धावांची त्याची इनिंग महत्वपूर्ण राहिली.
या महत्वाच्या मॅच मध्ये. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच. षटकातील अजूनही चेंडू लगेच बघतो आपण 2-4 सिक्सर केतनच्या बॅट मधून आपण बघितलं. चांगला चेंडू पडल्याच्या नंतर टर्न आहे, बॉन्स आहे, सगळ्या गोष्टी सौरभ मात्रे बघत राहिले. तो आपण रिप्ले बघूया. काय चेंडू पाहायला मिळाला. सुंदर सुंदर बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. टर्न बॉन्स दोन्ही गोष्टी. 7 मध्ये 10 ची गरज आहे. हा चेंडू महत्वाचा. 6 मध्ये 10 मजा येईल मॅच बघायला. बागपूरला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट केला नाहीये. तोपर्यंत बघतो आपण एक धाव इकडनं घेतलेली आहे. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या अखेरीस रनसेट स्कोर कार्ड वरती 49. 6 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरिता मॅच मध्ये धावांची गरज आहे. केतननं काय बॉलिंग केली. त्यानं पहिल्या देखील षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केला. एक विकेट त्यानं घेतली. पुन्हा तो आला सेकंड स्पेल मध्ये. त्यांनी पुन्हा एकदा चांगला कमबॅक केला. त्यांनी पुन्हा एकदा 6 धावा खर्च केली आणि त्याने एक विकेट देखील घेतली. महत्वपूर्ण सुपर बॉलिंग त्यानं केली. मग उर्वरित आपण बघतो विनीत भगतच्या 26 धावा. त्याच्यानंतर बघतो आपण विवेकच्या 11 धावा. या जर थोड्याशा मध्ये जर कमतूत असती तर जरूर मॅच मध्ये अजून पुढे असते. चला आपण आपल्याकडे वेळ खूप कमी आजच्या दिवसामध्ये. घाई करा, फास्ट आपण खेळा. 6 मध्ये 9 ची गरज. दीपक आलेत बॉलिंग मार्कमध्ये लास्ट ओव्हर करिता. हरिअप रांजनोली फिल्डिंग आपण लगेच सेट करायचे. पुढच्या मॅच मध्ये सरोली संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. बघूया सरोली संघामध्ये एक्झॅक्ट कुठले प्लेयर्स जे आहेत तर खेळताना पाहायला मिळतील. 2 संघ असल्या कारणाने आपण प्रत्येक वेळेस बघत असतो. का या देखील टीमनं गाजवलेला आहे. सरवली म्हटलं की मोठी मोठी नावं या देखील टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून आपण बघितलेले. सागर भोईर जो अप्रतिम खेळाडू राहिलेला आहे. संदेश असतील किंवा आमचे परेश सर असतील, हर्षद, निवा पाटील, त्याचा भाऊ कल्पेश, ही नावं जरूर अगदी आपण सातत्यानं बघायचो. फटका यावेच हवेत. झेलची संधी, डाऊन द बॉल. भगतचा कॉल, फायनल तिथं पकडला जाईल. फलंदाज बाद. आमचे बघा एकनाथ शेटवायले यांच्याकडनं जे त्यांनी आपल्याला कमेंटमेंट केली होती की सुंदर असं आपल्याला थंड पेय अर्थातच कोल्ड्रिंकची व्यवस्था सगळ्यांकरिता, सगळे खेळाडू, मॅनेजमेंट यांच्याकरिता जरूर जेव्हा जेव्हा या मैदानावरती सुकाला मैदानावरती स्पर्धा असते तेव्हा तेव्हा आमचे एकनाथजी वायले 40+ क्रिकेट झालं तेव्हा देखील त्यानं 1-1 किलो मच्छी दिली होती. या स्पर्धेच्या माध्यमातून 2-2 किलो होती. 2 किलो मधून आम्हाला अर्धा किलो पण भेटली नाही. मग सांगतात 2-2 किलो होती. म्हणजे देणाऱ्याने दिली बरोबर. मग आता आमचे खाणारे जे होते त्यांनी जास्तीत जास्त खाली. 2-2 किलो त्याने मच्छी दिली होती आमच्या एकनाथ शेटनं. ते पुन्हा आपल्यासोबत जोडले जातील. बागपूरला जाऊन खेळलेत. कदाचित झेलचा ट्राय करायला हवा होता. एकदा विथ मेल. सूरज झालेत मैदानाच्या आतमध्ये पोहोचदार. आता आपण इक्वेशन बघूया मॅच मध्ये. 49 झालेला आहे. 4 बॉल शिल्लक आहेत. 8 ची गरज. 7 देखील चालतील. पन्नास धावा पलकावरती आणि हा फटका मोठा आलाय. लॉंग बिग वे सिक्सर. क्या बात आहे. गेल देखील आलेला आहे. गेलनं कमबॅक केलेला आहे. 2ची गरज आहे दादा. एकही चालेल.
2 धावेची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रन्स आपण बघतो पहिल्या ओव्हरमध्ये 26 आल्या, त्याच्यानंतर थोडासा भाग फुटला. रांजनोली पाहायला मिळाला. जेलची पुन्हा संधी, एक धाव विकेटनं बनवलेली आहे. सेकंडचा कॉल असेल. वेगानं रनआउटची विकेट मिळेल खेळाडू बाद. बॉल मध्ये विजयाकरिता एका धावेची गरज आहे. 6 विकेट गेल्या होत्या, तर कंपल्सरी इकडनं नसतील. जर आपण भिवंडीमध्ये असतो तर जरूर कंपल्सरी असू शकले असते. यस अंपायर्स, 6 गेलेल्या आहेत त्यांच्या. आपल्या गेलेल्या तिकडे खाडी टीमच्या 4. रांजोलीच्या 6 होत्या आणि खाडीच्या विकेट 4 आहेत. म्हणजे धाव जरी नाही बनवली तरी देखील जिंकू शकतात. म्हणजे ऑल इज वेल आहेत, टेन्शन नाही. तो क्लीन विजय असेल की इकडनं 2 बॉल डॉट येतील. क्लोज फिल्डिंग अमरेला आणि विजयाचा हा येतो बघतो चौकार. फलंदाज फौजदारच्या बॅटमधून हा सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये. खाडीने अभिनंदन खाडी आणि हार्ड लक टपलक आपण आलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार.